नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहतात आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम पंचायत. आणि आज आपले पंचायतचे विशेष पाहुणे आहेत रवींद्र धंगेकर. धंगेकरांना कोण ओळखत नाही. खरं तर म्हणजे ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित झाला, हु इज धंगेकर, रवींद्र धंगेकर कोण, त्याचं उत्तर जनतेनं दिलं आणि संबंध महाराष्ट्राला ते कळलं. तेच धंगेकर आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत, जे सध्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पुणे महानगर प्रमुख आहेत, माजी आमदार आहेत. आणि त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत निवडणुकीच्या निमित्तानं. आणि त्याचबरोबरीनं धंगेकरांचं सध्या काय चाललंय याची उत्तरं देखील आपण जाणून घेणार आहोत आमच्या पंचायत कार्यक्रमामध्ये. धंगेकरजी, आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत राजरत्न आणि इकडे समृद्धी, आम्ही तिघेही आज रवींद्र धंगेकरांसोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार आणि स्वागत. नमस्कार. दोस्तीत कुस्ती खेळणारा माणूस म्हणून हल्ली धंगेकर आम्हाला बघायला मिळतात. ते या अर्थानं की महायुतीमध्ये तुम्ही आहात आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही महायुतीमध्येच मग तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्या पक्षांना, त्या पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठीचे काही आणण्यासारखे काही प्रकरणं तुम्ही हातात घेतलीत. आणि आता अलीकडं म्हणजे ताजं तुमचं जे ट्विट आहे एक्सवरती तुम्ही काल जे केलंय ते म्हणजे पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी तुम्ही केली आहे. काय चाललंय नेमकं हे धंगेकरांचं? आता तुम्ही दोन प्रश्न विचारले मला. हा, मग एकत्रित उत्तर. दोस्तीत कुस्ती. हा, तर मी कधी दोस्तीत आयुष्यात कुस्ती केली नाही. बर. मी नेहमी विकृतीवर बोलतो. हम्म, जी विकृती जे चुकीचं दिसतं ते दोस्ताला बी सांगावं लागतं. हम्म, आणि दोस्ताला सांगितल्यानंतर दोस्ताने दुरुस्ती केली तर त्याची खऱ्या अर्थाने मैत्रीच पुढं जाते. कारण आपल्या दोस्तालाही आपण चांगलं सांगा की तुझं चुकतंय, आणि चुकणारा खरा दोस्त असतो. बर. हम्म, आणि गोड गोड बोलणारा दोस्त असतो तो कधीही मातीत घालतो. पण मी मातीत न घालता त्यांना त्या चुकीच्या पद्धतीला गेलेला प्रवास तो सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो. बर. आणि दुसरा प्रश्न राहिला नवल किशोर राम यांना तुम्ही सक्तीच्या रजे पाठवा. तर खऱ्या अर्थाने मी सांगतो, हा लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणूक आहे. आणि निवडणुका ह्या ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ह्या खऱ्या अर्थाने निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका. ह्याच्यापूर्वी आम्ही बघितलं की आम्ही 30-35 वर्ष राजकारणात, सामाजिक जीवनात काम करतो आणि जवळनं सगळे बघितले. तर निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळेच पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात, आणि खरा कार्यकर्ता हा तुम्हाला सापडणार नाही. बर. पैसा, सत्ता, सत्तेतून पैसा, ह्या ज्या परिस्थिती उद्भवलेली आहे, तर त्याच्या विरुद्ध बोलणं. एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, छोट्या कुटुंबातला आहे. मी लोकसभा लढवली, विधानसभेचा आमदार झालो, 5-6 वेळा नगरसेवक झालो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यावेळेला ही सगळी गणितं नव्हती. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही खंत वाटते की पुढच्या काळामध्ये कार्यकर्ता संपती का काही जमात. म्हणजे कार्यकर्त्याची एक जात आहे, बर. ती समाजाची सेवा करणार आहे. ज्या पद्धतीने प्रशासन ह्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करतं, मी कोणाला एका पक्षावर बोलत नाही, कार्यकर्त्यांची व्यथा बोलतो. आणि जर हस्तक्षेप करतो, मग वार्ड रचना कशी असावी, मग मतदार कशा फोडायच्या, मग आरक्षणं कशी टाकायची, मग निवडणुकीत पोलिसांनी काय करायचं, मग मंत्र्यांनी काय करायचं, सत्ताधारी पक्षाने काय करायचं. मी सत्तेत आहे, पण माझी व्यथा ही कार्यकर्त्यांची व्यथा. आणि मग कार्यकर्त्याला न्याय मिळणार आहे का? नाही मिळणार. पक्षांनी जर निवडणुका हायजॅक केला तर प्रचंड पैसा आला, हे काय लपून राहिलेलं नाही. आणि या पैशामध्ये कोण, आणि हल्ली कार्यकर्त्याला कोण विचारतच नाही. आता निवडणुकीमध्ये पैसेवाल्याला माणूस नमस्कार घालतोय आणि कार्यकर्त्याला कोण विचारणार. ती खंत. आणि प्रशासन ज्या पद्धतीने काम करताना ही चुकीचं करतं. बघा, निवडणूक रचना झाल्या, ते एका कोणाला तरी ऐकले, आता मी कुठं नाव नाही घेत, पण ऐकलंय, निवडणूक याद्याचा घोळ ऐकला. आणि जर अशा पद्धतीने जर त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, मागच्या आठवड्यात कुठलं तरी क्लिप आली, त्या क्लिपमध्ये निवडणूक यंत्रणेत काही लोकांचा हस्तक्षेप होता, कुठं आयुक्ताने ॲक्शन घेतली. आणि मग ही ॲक्शन नाही घेतली तर मग कार्यकर्त्याने काय करायचं. आणि म्हणून कार्यकर्ता ही जात, ही जमात ह्या निवडणुकीत संपुष्टात आहे. म्हणजे हे जर पाहिलं तर आपण हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही,
कार्यकर्ते हे सगळीकडेच आहेत, पण तुम्ही नवल किशोर राम यांनाच थेटपणे त्यांच्यावरतीच काय आक्षेप घेता? मी पुण्यातला लोकप्रतिनिधी आहे. मी महाराष्ट्राचा नाही ना. परिस्थिती ही आहे ना. पण मी इथेच मुळात बोलतो. म्हणजे की तुम्ही नाव घेत नाहीत म्हणता आहात, पण हे कोण घडवून आणते? कारण बघा, नवल किशोर रामन ते आयुक्त आहेत, त्यांना काही महापौर बनायचे नाही किंवा नाही, त्यांना उद्याच्याला काय माहिती नाही आमदारकी नाही, नाही. लढतील. विषय पण हा विषय तो नाही. विषय असा आहे की मी कार्यकर्त्यांची भूमिका बजावतो बर आणि कार्यकर्त्यांची भूमिका बजावत असताना मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी असल्यामुळं कुणीतरी बोललं पाहिजे. बर बघा, निवडणुका येतील, जातील, हरतील, जिंकतील हा विषय वेगळा. पण कार्यकर्ता जमात जर संपली तर आमच्या तारखेला भविष्यात सर्वसामान्य माणसाला ह्या पुण्याचं नेतृत्व करता येणार ही खंत आहे. कुणी असू द्या. भविष्यामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख माननीय एकनाथ शिंदे असतील, माननीय मनोज जोशी असतील, माननीय नारायण राणे, सर्वसामान्य कुटुंबातले भाजी व्यवसाय करणारे, रिक्षा व्यवसाय करणारे सर्वसामान्य मुख्यमंत्री झाले ना. आज नगरसेवक होऊ शकत नाही, हे दुःख आहे. आज मंत्री पुण्यातले बघा, आमचे शशिकांत सुतार साहेब होते, अनेक लोक, सूर्यकांत लोणकर होते, बाकी सर्वसामान्य कुटुंबातले लोक, आमदार, खासदार, आम्ही नगरसेवक त्या काळात झालो. जात नाही, पात नाही, आमची जात कोणाला ओळखता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये हे कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेना प्रमुख ताकदीने उभे राहिले म्हणून आज तो माणूस दिसत नाही ना. तुम्ही ही गोष्ट तुमच्या वरिष्ठांपर्यंत म्हणजे जे कोणी पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली का? पक्षाचे प्रमुख जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी आहेत, तर त्यांनी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली का? केवळ इथे आयुक्तांच्या बदलीची मागणी करून हा विषय सॉर्ट आउट होणार आहे का? उत्तर मिळणार आहे का? की वरनं काहीतरी सांगण्याची आवश्यकता आहे? कारण शेवटी पुन्हा मी म्हटलं की तुम्ही आता मित्र पक्षात अधिकृतपणे कालची घोषणा झाली आहे की तुम्ही एकत्रितपणे निवडणुकीला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जात आहात. हे बोलून प्रश्न सुटणार आहेत का? नाही. पण कधीतरी प्रशासनाला आपण धारेवर धरलं तर थोडं कुठं सूट मिळली तर 2-4 कार्यकर्ते हे आपल्या पुणेकरांना दिसेल. अहो, रक्तदान द्यायला माणूस भेटणार नाही, दवाखान्यात न्यायला माणूस भेटणार नाही, आपल्याकडे तुम्ही सांगतो मयत बांधायला माणूस भेटणार नाही, आपल्याकडे कुठे नातेगोते असतात. गल्लीतला कार्यकर्ता येतो, चला अशा तो मदत बघूयात करतो. की तुमची तळमळ म्हणजे कार्यकर्त्याविषयीची तळमळ आणि एकूणच चांगलं घडाव्या म्हणजे या दृष्टिकोनातनं तुम्ही सोसत असलेल्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि काहीतरी घडेल. समृद्धी, तू काय? मला खरं तर असं विचारायचं आहे, आता सर अरुण सर पण बोलले की युतीची घोषणा झालेली आहे. तुम्ही स्वतः फॉर्मचं वाटप केलेलं होतं. खूप मोठ्या संख्येने फॉर्म गेले आणि ज्यावेळेस आपणही बोललो होतो तेव्हा सुद्धा तुम्ही असं म्हटलं होतं की स्वबळावरती लढण्याची तयारी आहे. 165 लोकांचा अहवाल आम्ही पुढे दिलेला आहे वरिष्ठांना. मग हा अहवाल पुढे जाऊन सुद्धा मग युतीची घोषणा का झाली? स्वबळावर का नाही लढण्याचं? बघा, आता विषय आहे की जो पक्ष ज्याच्यात आता पक्ष वाढण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला त्याच्या पुढचं बी बोललो की शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत चिन्ह वाटपपर्यंत आमची राजनीती पुणेकरांची असेल. म्हणजे आमच्याकडे पूर्वी आमचे नेते होते, पुणे वाढलं नाही, पुणे सुजलंय, पुणे वाढलं नाही, पुणे सुजलंय. आणि आता काय लोक परिस्थिती मी बघतो मुलाखत, काय लोक मी 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 केलं, माझ्यामुळे झालं, हे झालं, ते झालं. अरे तुझ्यामुळे काहीच झालं नाही. पण आता मीपणा वाढलाय राजकीय पक्षांमध्ये, तो मीपणा खाली आला पाहिजे. आणि म्हणून आमची तयारी शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. त्यामुळं इथं सगळे चेहरे तुम्हाला असे दिसतील की नव्या दामाचे दिसतील, युवक दिसतील आणि ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करतील असं आमचं विजन आहे. त्यामुळं युतीचा विषय अजून चर्चा चालू आहे. त्यावेळेला मी म्हणलं की युती झाली तर तो निर्णय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. पण आम्ही आजही 165 लोक आमच्याकडे रेडी आहेत. पण जर हा निर्णय जरी झाला युतीचा, तरी सुद्धा किती जागा मागणार आहेत असं काही ठरलंय? कारण मागे जेव्हा चर्चा होते तेव्हा केवळ 30 जागांसाठी बोललं जात होतं. बघा, हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. जागा किती मागायच्या आम्ही आमचा अहवाल 165चा दिलाय. त्यांनी किती मागायचे हा त्यांचा अधिकार आहे. माझा अधिकार आहे फक्त अहवाल द्यायचा आणि पुणे शहरात जी काही यंत्रणा आहे ती लावायची आणि ती लावण्याचा मी 100% प्रयत्न केलेला आहे. माझ्याबरोबर नाना भानगरे असतील, नीलमताई गोरे असतील, अजय भोसले असतील, सर्व आमचे शाखा अध्यक्ष, शहर प्रमुख, हे सगळे मंडळी आम्ही एकत्र बसूनच हा निर्णय घेतो असतो. आणि हा निर्णय प्रामुख्याने परत एकदा सांगतो की एक चांगलं नेतृत्व, बघा आज जर आम्ही नेतृत्व तयार केलं, समजा एक 21 वर्षाचा पोरगा केला, 25चा केला, तो 40-45 25 वर्ष काम करू शकतो. आता 50चा न्यायचा, 40चा न्यायचा आणि पुढल्या 5 वर्षांनी
पोटनिवडणुका होण्यापेक्षा आपला तरुण कार्यकर्ता आपला लढला पाहिजे. आणि पुण्याच्या विकासाचं ध्येय धोरण म्हणजे मी 40 वर्षापूर्वी नेहरू शर्ट घालत होतो, आत्ताचा बरोबर टी शर्ट घालतो. तो नवीन युगात आला ना, ते नवीन विजन त्याच्याकडे आहे. जुने जुने तेच विजन, तेच टेंडर, तीच प्रक्रिया, तोच ठेकेदार, तोच साहेब, तीच यंत्रणा, ती सगळं भ्रष्ट यंत्रणा. ह्याच्यामध्ये नवीन तरुण येऊ द्या. जरा कसं होतं, नवीन माणूस झाला थोडा लाजतो खायला. भ्रष्टाचार जुने सुरळीत झाले, ते बदलले पाहिजे. म्हणून मी मग ते बी ठरवलं की कोणत्याही पक्ष आहे, ते कोणत्याही हो ना, पक्ष आहे. मी सांगितलं, मी स्वतःच निर्णय घेतला की मी निवडणूक लढवणार नाही. कारण मला अनेक माझे मित्र म्हणले की मागे आमका आमका आमदार होता, तो पण नगरसेवक. म्हटलं आता मला नाही. म्हणजे आता मला पुणेकरांनी 5-25 वर्ष सत्तेत बसवलं आणि नवीन म्हणजे मी तो माझ्याकडं आता काही लोकांसाठी दंगेकर नाव पाहिजे म्हणून मुलाला काढला की त्याच्यासाठी त्याला लढलं. आणि आपण जे आयुष्यामध्ये मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना एका उंचीवर नेलं पुणेकरांनी. माझी जात हे तुला सांगता येईल पण या दोघांना सांगता नाही. कारण शेवटी एवढं प्रचंड आशीर्वाद दिले, प्रचंड मोठं केलंय, मेहनत दिली, करायचा प्रयत्न केला आणि एक ताकद दिली. म्हणून कुठंतरी आपली उतराई झाली पाहिजे. म्हणजे मला आजही वाटतं की मी काहीच केलं नाही समाजासाठी आणि केलंच नाही. कारण आपल्याला वाटतं की सगळं अडचणीत जनता आहे. आपण जेवढी मदत करेन तेवढं आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि राजकीय बोलत नाही, हे आतून बोलतो. म्हणजे राजकीय तर भाषा माझी वेगळी असते, पण मी आतून बोलतो की ह्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाने समाजाची सेवा केली पाहिजे. बरं, तो आपले चिरंजीव आता निवडणूक लढणार हे साधारणपणे आता स्पष्ट झालं. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे की तुमचं मागे एक मी ऐकलं होतं की ठीक आहे, युती जरी झाली तरी पुण्यात सगळीकडे झाली तरी माझ्या वार्डात होणार नाही, असं एक एक विधान तुम्ही केलं होतं. नाही, हे बरोबर आहे. काय झालं, काही ठिकाणी तुम्ही राजकारण बघितलं, एकदम खालच्या पातळीवर राजकारण झालं आणि त्याच्यामुळं लोकशाही हा चा जो भाग आपण म्हणतो ती हुकुमशाही तिथं चालू झाली. आणि मग त्यावेळेला असं वाटलं की आपण लढणारी लोक आहोत, सत्ता आहे नाही आहे, हरणं जिंकणं त्याच्या पलीकडे माणूस पण आहे, ते आपण जपणार आहे. कारण शेवटी आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्ही मग म्हणलं की मित्र पक्षावर करत पण विकृती बोललं पाहिजे. आणि विकृती बोलणं तर तो राखून ठेवलेला अधिकार आहे. मी शिंदे साहेबांनी सांगितलं जे काही चुकन तर मी बोलणार. कारण आता मी एका टप्प्यात गेलोय म्हणजे मी आता काय कार्यकर्ता नाही राहिलो, नेता बी नाही आलो, पण एका टप्प्यात गेलो. आता वडीलकीच्या नात्यात एक 55 वय झाले. सल्लागाराच्या भूमिकेत गेलं की म्हणजे आता जावंच लागेल. आपण कशाला, म्हणून तर मी नगरपालिकेला लढलं. एका सल्लागार भूमिकेत आपण गेल्यानंतर आपल्याला काहीतरी ध्येय धोरणं, आपल्याला काही चूक झालेले आहेत, काही चांगलं झाले, पण चुकीची दुरुस्त करण्यासाठी आपण सल्ल्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते करणार आहे. आता शेवटी समाज सत्ता असेल नसेल, पण तुमचा प्रामाणिकपणा असेल तर सत्ता तुम्हाला नमस्कार घालतील आणि प्रामाणिकपणा नसेल तर तुम्हाला जनता नमस्कार घालणार नाही. इतकं स्वच्छ राजकारण राहिलं का हो आता? तुम्ही ठीक आहे, तुम्ही आदर्शवादी मानतात, बोलतात, हे सगळं बरोबर आहे. पण एवढं स्वच्छ राहिलंय का? की असं दिवसागणिक नवनवीन भ्रष्टाचाराची, गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येतात. पुण्यात काय घडतंय आपण पाहतो. तुम्ही म्हणताय की मी संघर्ष करत राहतो. तुम्ही संघर्षच करत राहणार, हा एक भाग. आणि दुसरं की यातनं काय साधलं जाणार? आणि यातनं जे काही होणार आहे ते नुकसानच होणार आहे. कारण राजकारण स्वच्छ राहिलेलं नाही. तुमचं आणि तुमच्या मित्रपक्षांचं, महायुतीचं नुकसानच. कारण हे तुम्ही जनरली मी आणि यालाच जोडून आहे की सत्ताधारी पक्षांमध्ये राहून तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करता. नाही, मी चुकीचं दिसेल तिथं बोलतोय. म्हणजे मी थांबलोय का? मी जैन बोर्डिंगवर बोललो ना, मी कोथरूडच्या गुन्हेगारीवर बोललो ना, मी महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावर बोललो ना, मी नवल किशोराम माय का बांधायला बांधाय का, पण जे दिसतं त्याच्यावर बोललो ना. सत्तेतला विषय राहिलाय का आता? सत्तेतला आयुक्त असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मुंडवा प्रकरणावर बोललात का तुम्ही? बोललो ना हा. मी. ज्या दिवशी मुंडवा प्रकरण झालं त्या दिवशी अजितदादांनी दुसऱ्या दिवशी काय म्हणले की हा रद्द केला. रद्द केल्यावर ती प्रोसिजर चालू झाली. जैन बोर्डिंग मध्ये महिन्यांनी म्हणले रद्द झाले. बरं. मग महिनाभर मला लढावं लागलं. नाही, पण जे लोक सहभागी होते किंवा ज्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय, ज्यांचं नाव येतंय, त्यांच्यावरती कारवाई नको का व्हायला? ते शीतल तेजवानी आत गेली, आता येरवडामध्ये आहे, त्यांचं कदाचित बेलही होईल. त्याच्यानंतर ज्यांची नावं आली म्हणजे दिग्विजय पाटील एक आणि दुसरं म्हणजे पार्थ पवार तर अजूनही म्हणजे त्यांना सगळीकडूनच संरक्षण मिळतं असं वाटतंय. मग मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्यांकडूनच संरक्षण मिळतं असं वाटतं. बघा, तुम्ही बघितलं असेल की मी जैन बोर्डिंग मध्ये जेवढे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या गुन्हे दाखल करा, माझी मागणी आजही उद्याही परवा आहे. आता माझ्या आता सत्ता असते तर मी लगेच केली असते, पण आता सत्ता नाही माझ्याकडे. मी फडणवीस साहेबांना विनंती केली
आता फडणवीस, मला वाटत होतं फडणवीस साहेब ते धर्मादाय आयुक्तांपासून तो जो रजिस्टरवाला आहे ह्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हो. पण आता ती संधी मला त्यांनी द्यायला पाहिजे पण ती दिली नाही. माझ्या शब्दाला म्हणजे माझ्या मागणीला. पण एक मागणीला दिली की ह्या सगळ्या व्यवहारामध्ये केंद्रापासून हस्तक्षेप झाला आणि तो व्यवहार रद्द झाला. पण मी खरं बोलतो. पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी परवा तुमच्याच पक्षाच्या तुमच्या पक्षाच्या नाही यांच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या मागणीचं तुम्ही समर्थन करता का? ठीक आहे, जरी तुमचा पक्ष वेगळा 100% असला तरी. मी समर्थन करतो हं. की चुकीच्या माणसाला कोणी माझ्या सहित हं. गुन्हे दाखल झाले पाहिजे. मी समर्थन करत आजही करत आणि उद्याही करत. बरं. चुकीच्या माणसावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. बरं. समाजात त्यांना सोडलं नाही पाहिजे, कोणी असो, हं. माझ्या सहित. हा माझं पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी माझं तेच वाक्य. आता जैन बोर्डिंग ह्याला जो कॅटेगरीला तो दोन्ही कॅटेगरी लावला ना सगळ्यांना व्यवस्थित आहे. पण या सगळ्याकडे खूप संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी हे सगळे उपद्व्याप सुरू आहेत. मग काय जे ठीक आहे, ते आता आंदोलन उभं राहतं, संघर्ष होतो, सगळं बरोबर आहे. पण एकमेकांना प्रेशर टॅक्टिक्स एक प्रकारची, निवडणुका आहेत, असं सगळं याच दृष्टिकोनातून बघितलं जातं. प्रेशर टॅक्टिस नाही काय नाही ह्याच्यामध्ये जे डोळ्याला समोर दिसते ना त्याच्यावर आपण बोलू. डोळ्याला समोर दिसते ते बोलणं आणि ते नाही बोललं तर मग आपण पुणेकर कुठले. आपण बघा लोकांनी आपल्याला कायदे दिले ना आणि आपण त्याची उतराई नाही केली तर मग घरात बसून का उपयोग नाही. आपण बोलणार आहे, लढणार आहे. बघा म्हणून तो मुलाला काढलंय. आता पुढच्या काळात त्याला ते सांगणं हे असं करायचं बाबा. तुम्ही मुलाबद्दल बोललात म्हणून एक प्रश्न की प्रणवला तुम्ही राजकारणात उतरवल्यामुळे तुमचेच काही जवळचे कार्यकर्ते नाराज आहेत असं म्हटलं जातं, कारण त्यांना अपेक्षा होती की भाऊ जेव्हा आमदार झाले त्यानंतर नगरसेवक पद आपल्याकडे येऊ शकतं, मात्र भाऊंनंतर वहिनी दिसल्या आणि वहिनींनंतर आता थेटपणे प्रणव दिसतोय. यावरती काय वाटतं? तुमचा प्रश्न एकदम व्यवस्थित आहे. पण कार्यकर्ते नाराजी तर असेच, कारण माझ्याकडे हजारो कार्यकर्ते आणि उमेदवारी किती मिळणार आहे? 1 किंवा 2. 999 नाराज होणार. त्यामुळे आता ते समजून घेतो त्यांना. पण तरी तो युतीचा मगाचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही फारसं नीट दिलं नाही. तुमच्या वॉर्डात काय होणार आहे? कारण दोन्हीकडून फॉर्म भरले गेलेत. तुमच्या मुलानेही फॉर्म भरलेले आहेत, तिकडून भाजपचेही बरेच फॉर्म आलेले आहेत. नाही येऊ दे ना, आपली लढाई आहे ना, आपलं ठरलंय ना. मैत्रीपूर्ण लढत. नाही ना मैत्रीपूर्ण, मी मैत्री कधीच करत नाही राजकारणात. राजकारणात कोणाचा मित्र नसतो कोण. मैत्रीपूर्ण ती लढत खोटी असते, ती बोलायला असते एकमेकाला. कुठं मैत्रीपूर्ण लढत होणार सांगा मला तुम्ही, कोणाची होणार? एक सांगा ना तुम्ही. म्हणजे त्या प्रभागामध्ये बिडकर विरुद्ध धंगेकर लढत होणार आहे. नाही धंगेकर बेडकर ही लढत होणारच आहे ना. नाही, पण आता युतीतच जर एकत्र आलेत आणि जर समजा जागाच वाटप तसं झालं तर मग ती शक्यता कमी आहे. कारण पक्षाचे आणि लोक युती ती घोषणा पण झालेली जे आहे, त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण त्यांना- लढत म्हणतात ना, हा, नाही, आता हे मैत्रीपूर्ण कुठली मैत्रीपूर्ण लढत होती? फक्त गोंडस शब्द आहे मैत्रीपूर्ण. नाही म्हणजे झालीच तर जबरदस्तीची मैत्री या ठिकाणी होणार आहे. गोंडस शब्द असतो तो जबर- मैत्रीपूर्ण लढत. एकमेकांसंग आरपारच लढतात. तो म्हणतो का तू निवडून ये मी पडतो, असं नाही होत. पण ते अशी आरपारची लढाई असते, ते गोंडस शब्द असतो. मैत्रीपूर्ण लढत हे एकमेकाला असं दाखवायचं असतं. बाकी गोंडस हा शब्द आहे, हा काय मैत्रीपूर्ण लढतीचा खोटा शब्द असतो सगळा. धंगेकर एक वेगळं, तुम्हाला माहिती आहे का, हे रसायनच वेगळं आहे जरा ते. आणि ते कायम अस्वस्थ असतं, लक्षात घ्या. इथं जीव रमतो का हो? म्हणजे सध्या आता जिथं तुम्ही आहात, हा कारण नाही कसं आहे की तो सगळा प्रवास मी तुमचा आधीपासून पाहिला. म्हणजे अगदी शिवसेना, त्याच्यानंतर मनसे, त्याच्यानंतर मग भाजपच्या वाटेवर जात असताना तिथनं परत येणं, तिथून मग पुढे काँग्रेसमध्ये जाऊन आमदार होणं आणि तिथून पुन्हा आता शिवसेना, एकनाथ शिंदे. हे सगळं जे ही तुमची अस्वस्थता, त्याला वेगवेगळी कारण असतील, मला त्यात जायचं नाही. आणि ते काय प्रत्येक जण आपल्या आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि योग्य निर्णय त्याला जो वाटतो तो घेत असतो. इथं तरी जीव रमतोय का एवढं नाही, मला आता म्हणायचं. तुम्ही- आणि अस्वस्थता कुठून येते? नाही अस्वस्थ आता माझी राहिली नाही. मी आता निवडणूकच लढवायची नाही म्हणजे अस्वस्थ राहिली नाही. अस्वस्थ कधी असते की निवडून यायचं आहे, काय व्हायचं. आता ही महानगरपालिका निवडणूक. पण एक तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचं एक कौतुक मी काय करतो माहिती आहे का? मी अनेक नेते पाहिले, पण एखादं काम जर सांगितलं आपण किंवा एखादं काम बोललो तर तो कागद बघत नाही वर काय लिहिलंय ते, सही असते खाली आणि खाली फोन असतो ते काम करून द्या. मग जर असा नेता असेल आणि लोकांची कामं प्रश्न सुटत असतील तर आपल्याला तेवढंच पाहिजे.
आणि तेच काम त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग असं जर काम करणार नेता असेल तर आपल्याला काम करायला आनंद वाटतो. नाही तर आपल्याकडे शिफारस पत्र द्यायला बी 8-8 दिवस लागतात. कुठलंही काम घेऊन जा, का रे बाबा आलाय, हे पत्र निश्चय विषय सांग, बघणार ना वर काय आहे. म्हणजे इतकं मी काम केलं, पण एवढं मोठं जर ताकद देणारा नेता असेल तर काम करायला काय आनंदच वाटतो ना. आणि लढाई आपली आपली लढाई, ही काय पक्षाची नाही, आपली लढाई लढतच राहणार आपण. आता पालिकेची निवडणूक लढणार नाहीत, ठीक आहे, चिरंजीव उतरतायत मैदानात, पण तुमची स्वतःची महत्वाकांक्षा अशी काही राहिलीच नाही आता अजूनही? म्हणजे काय की पुन्हा एकदा आमदारकी, पुन्हा एकदा खासदारकी? कारण शेवटी राजकारणात केव्हाही कुठलीही संधी आणि कुठल्याही वयात येऊ शकते, हे ध्यान ठेवायला पाहिजे. हां. 2 गोष्टी होत्या. हं. मला आमदार व्हायचं होतं, आमदार व्हायचं होतं, आणि एक दिवस का व्हायना मला आमदार व्हायचं असं माझ्या मनात नव्हतं. एकदा तरी आमदार होईल, त्याशिवाय मग आता प्रेसवर बोलायचं नाही पण बोलतो, त्याशिवाय मला कावळा शिवला नसता. मी आमदार झालो. आता कोणाला त्रास द्यायला नाही भाऊ, तुम्ही खासदारकीची निवडणूक लढवली लोकसभेची, आता खासदार व्हायची तुमची इच्छा आहे का? जसं तुम्ही सांगितलं की एक दिवस मला आमदार व्हायचं होतं, आता एक दिवस खासदार व्हायची इच्छा आहे का? बघा आता साहेब, आमचे साहेब बोलले त्याप्रमाणे ते मिळेल काय मिळेल तो आता नाही, मला मिळेल तेव्हा मिळेल, नाही मिळेल तो नाही मिळेल. पण मला एकदा आमदारांनी त्या विधानसभेत एकदा मला भाषण करायचं होतं, ती संधी दिली. मी माझा बघा, परत सांगतो, मला पक्ष नाही, जात नाही, पात नाही, पैसा नाही, मी त्यातनं ह्या पुणे शहरासारख्या ठिकाणी मी आता पडलो तरी मी काय लय फरक नाही, 70,000 मतं मला पडली. काय गडबड झाली होती नेमकी? म्हणजे कारण एवढं तुम्ही पोटनिवडणूक ज्या पद्धतीनं लढली, सगळा विरोधी पक्ष कशा पद्धतीनं मैदानात उतरला होता, आपण सामोदामदंड भेद सगळ्या तिथं तुम्ही त्यांना पुरून उरलात, आणि या सार्वत्रिकला काय झालं नेमकं असं की बाबा एकदम? बघा, एक किस्सा तुम्हाला मी सांगतो, हां. किस्सा सांगतो बर. की माझा मित्र एक, हं. आणि त्याला मी स्टॉल दिला, हं. स्टॉल दिला, गरीब मित्र होता, कार्यकर्ता होता, स्टॉल दिला. ते स्टॉल त्यांनी इतकं चांगलं केलं ना की त्याचे 2 स्टॉल झाले, घर झालं, बंगला झाला. आजही मला त्याचा आनंद आहे, कारण आपला कार्यकर्त्याचे तुम्ही मगाशी विचारलं ते, अशा अनेक कार्यकर्ते. मी 4 व्हीलर बसत नाही, ते 4 व्हीलर मध्ये बसत, एवढे कार्यकर्ते. त्या गाडी आहे, घोडे आहे, सगळं. मागच्या 15 वर्षी म्हणजे माझं जवळचा कार्यकर्ता भावासारखं. तर तो मी म्हणलं, आईला आपण एवढी कामं केली, ह्या गल्लीत आपल्याला मतं नाही पडली, त्या गल्लीत नाही मतं कमी पडली, जी पडायची तो रेशो नाही राहिला. तर तो म्हणला, तर आपला तू जो स्टॉल दिलाय ना, जो श्रीमंत आहे ना, त्याच्या घरात मी गेलो आणि त्याच्या भावजाला विचारलं, तुम्ही मत कोणाला दिलं? तर ते म्हणले, आम्ही धंगेकरांना दिलं, दुसऱ्या पक्षात. त्याच्या घरातले. कारण काय, आपलं काय चुकलंय का? ना, म्हणला लाडक्या बहिणीचे पैसे आले ना. मग ते एकनाथ शिंदेमुळे पडलो मी. लाडकी बहीण नाही म्हणून नाही, पण तुम्हाला सांगू का, मी या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये होतो, माझं काय वाईट नाही, काँग्रेसचं मला भरपूर दिलं, मी त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोललो नाही, बोलणार नाही. पण शिंदे साहेब असतील, बाकी साहेब, इतकं त्यांनी मला पक्षात घेण्यासाठी बरीच यंत्रणा लावली, तरी मी 2-3 महिने त्यांना पण ते काय आलं, ही नवीन सगळी दामाची मुलं आहेत ना, ही काय ऐकायला तयार नाही, आणि मग माझ्या मुलालाच हायजॅक करून टाकलं. तेच उदय सामंत आहेत ना, एखाद्याच्या मागे लागले ना तर ते हातपाय धुवून लागतात. मग त्यांनी मला, तो मुलगा येता जाता भाऊ, मग तो मला सांगायचा, आम्ही युवक तुम्हाला मत का देत नाही, आम्ही युवक का करतो, हे सगळं असं सगळं गणित बरोबर जुळवलं, आणि माझा प्रवास त्यांनी शिवसेनेत. पण तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात खरे, पण तुमच्यावर सातत्याने एक आरोप होतो की तुम्ही ज्या पक्षात जाता तो स्थानिक पातळीवरती तुम्ही सगळं हायजॅक करता. म्हणजे काँग्रेसमध्ये गेलात तर 3 तिकीटं लागोपाठ तुम्हाला मिळाली, त्यानंतर आता इथे आलात तर इथे असं म्हटलं जातं की नाना भानगिरेंचा एक वेगळा गट आहे, रवींद्र धंगेकरांना मानणारा एक वेगळा गट पडलाय वगैरे असं म्हटलं जातं. मी गटातटाचं राजकारण करतो. पण एकदा मी सांगतो, कार्यकर्त्यांनी इतकं काम केलं पाहिजे, इतकं काम केलं पाहिजे, तर ते नेत्याला आणि त्या पक्षाला वाटलं पाहिजे की त्याला तिकीट दिलं पाहिजे. इतकं कार्यकर्त्यांनी काम केलं, पक्षाला तुम्ही देण्यापेक्षा पक्षांनी विचार केला पाहिजे, त्याला द्यायला पाहिजे, तर आपला हा पैलवान मैदानात लढू शकतो. ही आपली तयारी एवढी केली.
आणि म्हणजे आता मी दुसरे पक्ष का घेतात, का बोलवतात, दुसऱ्यांदा का बोलवत नाही, का बोलवत नाही? आता समजा काँग्रेसमध्ये आता कुणी त्यांना का बोलवत नाही, मलाच का बोलवतात? तर त्यांना ते कार्यकर्ते लढणारे, काम करणारे समाजाला आहे आणि त्याचा उपयोग पक्षाला होऊ शकतो आणि आपला उपयोग त्याला होऊ शकतो. पण ते पक्षाला उपयोग होतो का? कारण कसं आहे की रवींद्र धंगेकर नावाचं इंजिन जोडलं जातं आणि ते इंजिन असं धावायला लागतं की पुढे ते इंजिन कुठेतरी सुसाट निघतं आणि मागचे डबे कुठे राहिलेत हा किंवा कोण कुठे गेले हे काही कळत नाही. मग काँग्रेसमध्ये तसंच झालं असेल कदाचित किंवा आणखी काय. नाही नाही, काँग्रेसमध्ये कारण तसं एक नाही झालं. जिन्सीपणा एकोपा येतच नाही ना. नाही नाही, म्हणजे काँग्रेसमध्ये एक मिनिट, त्यावेळेस काँग्रेसमध्ये अरविंद शिंदे यांनी आरोप केलेला होता की रवींद्र धंगेकर ज्यावेळी आंदोलन करतात त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं चिन्ह घेऊन त्यांनी कधीच आंदोलन केलं नाही, असं त्यांनी आरोप केला होता तुमच्यावरती. तुम्ही मला आता काय नाव घेतलं, काय नाव घेतलं? शिवसेनेचे नेते महानगर, हो बरोबर. हो. त्या टायमाला असं म्हणत होते का ते रवी धंगेकर आहेत, काँग्रेसचे आमदार, हम्म, काँग्रेसचे नेते म्हणायचे. हम्म. आता तुम्हाला सांगू, जे आंदोलन मी केले ते आंदोलन पोषकारमध्ये केले, बाकीच्या ठिकाणी केले. आता ते करत असताना त्यांनी मागं काय त्यांचे मला माहित. मी पक्ष म्हणून जातो ना, रवी धंगेकर म्हणून जातो का? माझ्या मागं काहीतरी असतं. मी आता हे जैन बोर्डिंगचं आंदोलन केलं. मला उदय सामंत साहेबांनी माझी बाजू घेतलीच की, का रोडला सोडलंय? शिंदे साहेबांनी समजून सांगतो त्याला, तिथं म्हणले यांना काढा, मग का नाही काढलं? आता शिंदे माझे मित्र आहेत, माझे नेते आहेत. कारण त्यांनी आमदार असेल, मी लोकसभा असेल, मला किती मदत केली त्यांनी. त्यामुळे त्यांचा बोलायचा नेहमी अधिकार असतो बरं. आणि त्यांची काँग्रेसची भूमिका असते ना, त्यामुळे त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही. पण त्यांनी मला लोकसभेला मदत केली, विधानसभेला केली, पण मी आंदोलन करत होतो त्यावेळेला मग ती मदत करत होते. आता त्यांनी कधीतरी एखादं चूक असेल त्यांना बोलायचं, ते आता माझी चूक असू शकते ना ती. बरं. पण आता इकडे म्हणजे जसं आता समृद्धी म्हणाली इथे आता जिथे आहात तिथे पण काहीतरी असं भानगिऱ्यांचं नाही एक नाही वेगळं काय नाही तुमचं एक वेगळं माझं म्हणजे एक कसबा संस्थान एक आणखीन कुठलं तरी नाही, नाही. हडपसर संस्थान असं. नाही नाही, संस्थान दिवसान काय नाही. तुम्ही मला हडपसरमध्ये उभा करा, तुम्हाला कार्यकर्त्यांचा संच दिसेल. तुम्ही मला कोथरूडला नाही, संच दिसेल. आता संस्थान आहे, आता शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब आणि पक्ष हे डोळ्यासमोर ठेवण्यात आता मी काम करतोय. बरं. आता छोटी कुटुंब असले तर 19-20 असतं ना. दोघं भाऊ असले तर शेजारच्या भावाने कलर टीव्ही घेतलं तर दुसरी भाऊ कधी आपल्याला कधी आणायचं, ते असं थोडं समजून घ्यायचं असतं. कुटुंबात बी वाद होतात का नाही? आपण आपल्या बायकोला भारीतली साडी आणली तर भाऊजाई म्हणते त्यांना आणली, मला काय आणा, मग नवऱ्याशी भांडते. थोडं चालतं, पण ते काय एवढं पक्षाच्या दृष्टीने काय महत्वाचं नसतं. आणि पक्ष वाढला तर त्यांनाही किंमत असते, मलाही असते, नाही वाढलं तर कोणाच किंमत नसते. पण आम्ही तसं काय वाद नाही. नाना भानगिरे बिचारे खोटं नाही बोलत, चांगलं काम करतात, सगळं पक्ष चांगलं काम करतो आणि आपण कार्यकर्ते. तर कसं होतं, ते उठून दिसतं ना एखादं, म्हणून त्याला लय त्रास असतो. एखादं घरात सुखी पोरगं असलं ना, त्याच्या बाजूने अवलादी पोरं असते त्याला घरचे सांभाळतात, सुखी असते त्याला वाटतं ते चांगलंच आहे. तसं माझं काम असू शकतं असं मी सांगतो. चला हा लढणार आहे म्हणून घरच्यांना काय वाटत. भाऊ, तुम्ही आता जे म्हणालात की पुण्यातल्या युतीच्या बाबतीमध्ये माझे पक्षश्रेष्ठी जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे जे आहेत ते निर्णय घेतील, परंतु जर पाहिलं तर एका बाजूला गणेश बिडकर निवडणूक प्रमुख आहेत, मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत ज्यांच्यावरती तुम्ही सातत्याने आरोप केलेला आहे, निलेश घायवळ प्रकरणावरती तुम्ही थेटपणे चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप केलेला आहे. ज्यावेळेस ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी तुमचे वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतील, परंतु जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो स्थानिक पातळीवरती होईल, अशा वेळी तुम्ही समोरासमोर बसून जे आहेत जागा वाटप करणार आहात? याच्यामध्ये पहिले युतीची बोलणी चालू होते, युतीची बोलणी चालू झालं परत तुमच्याकडे येतो मी. नाही बऱ्यापैकी हा कसं आहे की म्हणजे युतीची जी घोषणा झाली जागा वाटपाचाच विषय जागा राहिलेला आहे वाटपा- आणि नाही, नाही. तुमच्यामुळे फार आपल्याला काही त्रास होणार नाही किंवा आपल्या जागा कमी होणार नाही असं भाजपला वाटतंय आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सोबत घेतलंय असं स्पष्ट चित्र आहे. कारण राष्ट्रवादीला ते सोबत घेत नाहीयेत अजित पवारांच्या, कारण ते म्हणतात आम्ही दोघं जर एकत्र आलो तर मग आमच्याच जागा कमी होतील, त्यापेक्षा त्यांनी वेगळं लढायचं, त्यांनी त्यांच्या जागा मिळवायच्या, आम्ही आमच्या जागा मिळवायच्या आणि सत्ता कायम राखायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणले ना युतीची बोलणी त्याच्यावर अजून मला काय ती जबाबदारी दिली नाही युतीची बोलणी. नाही, जागा वाटपाच्या बाबतीत जागा वाटपाच्या ह्याच्यात मी जाईल का नाही अजून मला माहित नाही, किंवा मला नगराध्यक्ष नाही नगराध्यक्ष असलं तरी शेवटी
माझी आहे का नाही उंची तेवढी बघून पक्ष देतील मला, जाऊ दे, नाही तर मला ठेवतील बाजूला. बरं, तुमचा अनुभव लक्षात घेता साधारणपणे किती जागा तुमच्या पक्षाला इथे मिळायला हव्यात, मिळू शकतात म्हणल्यापेक्षा मिळायला हव्यात, आणि किती जागांवरती तुमचा पक्ष विजयी होऊ शकतो? नाही, मी जागांवर अजून चर्चा झाली नाही. मी जबाबदारीने सांगतो की माझं अजून जागेवर बोलणं नाही झालं. किती जागा मागायच्या, काय मागायच्या, मी आमच्या वरिष्ठांशी बोललो की तुमच्याशी बोलतो, कारण आता नाही, ते हवेत तुम्हाला हवेत विचारतील, गोळीबार नको ते ना. तुम्हालाच विचारतील ना, कारण शेवटी तुमच्याकडे महानगराची जबाबदारी आहे की सांगा महानगर प्रमुख काय साधारणपणे आपली स्थिती आहे पुण्यामध्ये, कुठल्या कुठल्या भागामध्ये आपली किती आहेत, आणि मग तुमच्याकडनं ते आकडा, कारण तिथनं मुंबईतनं ठीक आहे त्यांचे सर्व्हिस किंवा आणखी काही यंत्रणा असेल किंवा काय समांतर यंत्रणा असेल तुमच्या पक्षात, तर ती गोष्ट निराळी, पण तुम्हालाच विचारणार. नाही, मला अजून तसं विचारलं नाही. मला विचारलं की मी बोलेल ना. कसं होतं, आपल्याला पूर्णपणे अजून त्याची अधिकार दिले का नाही दिले. दिल्यानंतर मी बोलणार ना. मी किती मागायच्या, काय मागायच्या, कशा मागायच्या, कुठनं मागायच्या, कुठं आपल्याला मिळू शकतात, कुठं नाही मिळू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यासमोर असतात ना. त्यावेळेला त्यांनी एकदा जाऊ दिली की मी लगेच सांगेन. प्रेसशीच बोलणार ना मी, तुमच्याशीच बोलणार. पण दुसरीकडे 165 असं असं एक की आपण बघितलं बाकीचे सगळे पक्ष जे आहेत ते युतीच्या चर्चा करण्यासाठी स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एकमेकांशी भेटतायत सध्या, पण भाजप शिवसेनेचं अजून कोणी भेटलेलं नाही. आणि जर भेटणार असाल तर तुमच्याकडे इतकं मोठं पद असल्यामुळे अर्थात तुम्ही तिथे उपस्थित असणं गरजेचं असणार आहे. पण सध्या भाजपचं आणि तुमचं जर थोडंसं नातं पाहिलं तर तुम्ही उपस्थित राहणार का या सगळ्या बैठकांना? विषय असा आहे की मी परत एकदा, मला अजून जबाबदारी त्यांनी दिलीच नाही. आता त्यांना वाटतं ना, आता कसं असतं, आपण क्रिकेट खेळताना आपल्याला वाटतं की शेवटचे 2 बॉल राहिले आणि सचिन तेंडुलकर मारणार आहे. तसं त्यांना वाटलं ना मला जबाबदारी द्यायची तर देतील, नाहीतर मग अजून माझ्यापेक्षा पक्षात, माझ्यापेक्षा अजून पक्षात आहेत ना, निलमताई आहेत, बाकीची लोक आहेत, ते बोलू शकतात. म्हणजे मी एवढं अजून त्यांना वाटलं तर देतील, माझ्या हातात बॅट नाही दिले तर दुसऱ्याच्या हातात बघू ना. थोडीशी कॅसेट रिवाइंड करतो. आता तुम्ही बोलत असताना की चांगल्या कार्यकर्त्याला, नेत्याला सगळीकडनं डिमांड असते. मला म्हणजे जसं आता शिंदे या किंवा तिकडनं सगळी मागणी होत होती. अजित पवारांचं पण खूप लक्ष असतं अशा कार्यकर्त्यांवरती, आणि तो कधी आपल्या गाळाला लागतो असं ते सारखं बघत असतात. त्यांच्याकडून कधी काही ऑफर नाही का आली? का आता एक पक्ष ठेवलाय तुम्ही, अजून एक राहावा आपल्याला ऑप्शन म्हणून? नाही नाही, आता विषय तर म्हणजे बरोबर आहे, माझे 2-4 पक्ष झाले हे तर मला कायम ऐकावंच लागणार आहे. हो. पण त्याच्यामध्ये बघा, मी शिवसेनेत पूर्वी होतो आणि मला आमदार व्हायचं. मी परत एकदा सांगतो की मला आमदार व्हायचं, आणि मग मी सगळं बघितलं की शिवसेनेला वाढ जात नव्हता. मग मनसे पक्ष, मग तिकडनं निवडणूक, पण मला कळलं की मनसे आपण टोकापर्यंत जातोय ना, आपण आमदार होत. माझे सगळ्या पक्षात संबंध चांगले आहेत. आज आहे, मी कधी कोणावर टीका करत नाही, विकृतीवर टीका करतो, पक्षावर कधी करत नाही. काँग्रेसमध्ये मला हॅपी वाटलं, पोटनिवडणूक झाली आणि मला लक्षात आलं की आपण काँग्रेसकडनं आमदार होऊ शकतो. झालं माझं राजकारणाचं विषय. आता जो विषय आहे की कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना आहे ताकद मिळू शकते, आणि एका एका ठिकाणून तो आदेश येतो. मी ते 10 लोकांना विचारावं लागत. शिंदे साहेब बोलले विषय सांग, अजित पवार बोलले विषय सांग, बाकी ते काही 100 नेते बसतात आणि तेव्हा तो आपला नंबर, आपण ज्या कार्यकर्त्याची शिफारस करत त्याचा नंबर तेव्हा आहे. ही तर आपण ज्याची शिफारस करत त्याला तिकीट आहे. आज 165 सांगितलं, 165 कार्यकर्ते रेडी, संधी मिळून कार्यकर्त्या संधी. याच्यामध्ये 2 गोष्टी दिसतात. एका बाजूला म्हणतायत की तुम्ही 165 जे आहेत ते माझ्याकडे रेडी आहेत, यादी तयार आहे असं तुम्ही सातत्याने म्हणताय. तर दुसऱ्या बाजूला म्हणतायत की एकनाथ शिंदेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली तर मी या चर्चेला वगैरे बसेल, निलमताई आहेत, आणखी मोठे नेते आहेत, असंही तुम्ही म्हणतायत. 2 प्रवाह दिसतायत. असं का करताय? नाही नाही, निलमताई वरिष्ठ आहेत, ते सभापती आहेत, आमदार आहेत, आणि त्यापेक्षा ह्या पक्षात त्यांची सिनियरिटी जास्त आहे, किंवा ते एक मानाचं पद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि ते बोलू शकतात, ते सगळ्या मीटिंगला जाऊ शकतात. मी मी म्हणजे तुम्ही तर आमच्याकडं गट तट नाही, संस्था नाही, तर हे सगळं संधी सगळ्यांना उद्या नाना भानगिरे साहेबांना दिली तर मला हॅपी आहे, आनंद आहे. तुम्हाला युती व्हावी असं वाटतं का, म्हणजे महापालिकेसाठी पण? आता ती माझ्या मनावर नाही ना, नाही, तो विषय माझ्या मनावर ना. आता मी नेता किंवा एक पक्षाचा प्रमुख म्हणून मला बोलता येत नाही, पण माझे कार्यकर्ता म्हणून लढणं हे माझं, मी तुम्हाला म्हणतो कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका. नाही, आणि मग तो निर्णय झालेलाच आहे. म्हणजे तो काल मुख्यमंत्र्यांनी घोषितच केलं किंवा सगळीकडनं की ते त्याची एक 8-15 दिवसापासून चर्चा सुरूच होती की ते केंद्रातूनच भाजप आणि हे सगळं हे झालेलं आहे की बाबा मुंबई आणि पुण्यामध्ये
ती तशी युती होईल. अ, तुमचा जो म्हणजे पूर्व इतिहास आहे की राज ठाकरेंशी तुमचं खूप एका अर्थाने क्लोज होतं. म्हणजे तुम्ही बघा ते शिवसेनेत असताना अगदी तेव्हा अ, आणि त्याच्यानंतर ठीक आहे पक्ष बदलत गेले तरी देखील राज ठाकरे किंवा त्यांचा मनसे हा तुमचा स्वाभाविक ऋणानुबंध असलेला पक्ष किंवा आहे. पक्ष आहे किंवा नेतृत्व आहे असं नाही का वाटत? आणि अ, काय वाटतं मनसेविषयी, राज ठाकरेंविषयी? नाही, विषय बघा आता राज ठाकरे अ, अ, म्हणजे माझी एकदम प्रचंड त्यांनी आपलं प्रेम केलं. तुम्हाला सांगितलं मला आमदार व्हायचं होतं. हो, माझा स्वार्थ हो, होता. आमदार बरोबर. माझा स्वार्थ असतो. 100% माझा स्वार्थ. त्यामुळे मी हे सगळं माझा राजकीय प्रवास हो, मला एकदा तरी आमदार व्हायचं होतं. कारण मी लय वेळा हो, नगरसेवक झालो. हो, आणि मग आता मला एकदा तरी म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय का व्हायना हो, शेवट आपलं काही लढायची लढलं तरी आपल्याला आमदार व्हायचं आणि झालो. मला आनंद झाला. बरोबर. जेव्हा सकाळी 2-3 फोन मनसेच्या कार्यकर्त्यांचे जातात. हं, रोज 2-3 सकाळी आणि दुपारी 2-3 संध्याकाळी रोज 10-12 हं, कार्यकर्ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्याच पक्ष म्हणजे काँग्रेसची बी तेवढी, हो, उद्धव साहेबांच्या शिवसेनेची बी तेवढीच हं, आणि राष्ट्रवादीची बी तेवढीच. हं, कारण आपण आता एका वेगळ्या भूमिकेत आहेत. हं, माझी लढाई कोणाची विकृतीच्या विरोधात माझी वैयक्तिक कधीच नसते. तुम्ही म्हणता तुमची वैयक्तिक लढाई कधीच नसते, पण जेव्हा जेव्हा तुमच्यावर टीका होतात त्या कायम वैयक्तिक पद्धतीने तुम्हाला टार्गेट करून केल्या जातात तुमच्याच मित्रपक्षांकडून, तेव्हा काय? मग माझे उत्तर असतात कशी खणखणीत असतात. दुसऱ्या दिवशी बंद होतो बोलायचंच. माझी उत्तर एकदम कडक असतात. कारण तुमच्यावरती पण खूप गंभीर आरोप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय गैरव्यवहारांचे कुठलं तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी होती ते खूपच म्हणजे ऐन निवडणुकीमध्ये आलं मुद्द्याचा होतं विषय आहे, वगैरे. हा मुद्द्याचा विषय. हा बघा आता हा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ती वक्फ बोर्डची जागा नाही. हं, पूर्वी वक्फ झालता, कोर्टाने त्याचा निकाल दिला, कोर्टाने लिलाव केला, त्यानंतर 5वा मालक. त्यात मला त्यांना मी कुठे सापडलंच नाही आयुष्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नीच्या नावावरती प्रॉपर्टी. माझ्या एकटं नाही, बाळा शेडगे असतील, रघु गौडा असतील, सगळे 5 आम्ही होतो. म्हणजे आणि भाजपचे पण आहेत, हां, काँग्रेस बी आणि मनसेचे हां. पण आहेत. आणि हा सगळे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून ₹4 टाकून भविष्याचा आपण विचार करून एक 4 पैसे आपल्याला उभे राहतील म्हणून आम्ही ती प्रॉपर्टी घेतली. त्याला रीतसर पैसे दिले, रीतसर व्यवहार झाला, वेळेला झाला. हं, बँकेचं लोन मिळलं. बरं. म्हणजे आता जर चुकीचं असेल तर प्रॉपर्टी कार्ड झालं आणि मग काहीतरी त्रास द्यायचा म्हणून मला तो त्रास द्यायचा. तो इतका प्रचंड दिला की माझे मित्र माझ्याबरोबर नाही राहिले, नाराज झाले. आज कोट्यवधी रुपयाचं कर्ज आहे, सगळ्यांच्या घराला नोटिसा लागल्या आणि ती जागा तर आजही माझीच आहे. मी ज्या दिवशी म्हणलो ना माझी नाही आणि कोणी येऊन कागदपत्र दाखवतो त्याला देऊन टाकत आजही वो पुढची कुठल्या मी घ्यायला नाही आलो, द्यायला जन्मलंय माझं. मला काय लागतंय? मी साध्या घरात राहतो, तुम्हालाही माहिती. लय छोट्या घरात होतो आणि एक व्यवसायाच्या दृष्टीने केलेला आहे व्यवसाय आणि ते आजही कर्ज आहे. आता मला बँकेचे लोन आहेत, नोटीस आहेत. माझ्या स्वतःच्या घराचा लिलाव होणार आहे. बरं. जे केलं ते ज्यांनी केलं ते तुम्हाला माहिती आहे. आणि जर मुस्लिम समाजात तो एक उमेदवार तर 5 कोटी रुपये देऊन माझ्या विरुद्ध लढवायचं, माझ्या विरुद्ध कट करायचं करायचं, माझ्या कुटुंबीवर हल्ले करायचे. आम्ही बघा मला कळलं ना समोरच्या कुणी असो समोरच्या कुटुंबाचं नाव आहे ते मी कधी जात नाही तिथं. एक आपण पाळ तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन बोलताय आमचा आणि आजच्या घडीला आम्ही देशोधडीला लागलो ना. म्हणजे हे आतलं तुम्हाला आज तुम्ही विषय काढला वक्शी जागाच नाही ना ती. तुम्ही हे करता हे राजकारण करता असं राजकारणात काँग्रेसने कधी नाही केलं, कुठल्याच पक्षाने नाही केलं. ज्यांनी केलं तुम्हाला ती लोक माहिती आणि मग तरी आपण लढायचं ना, लढतोय आपण. आणि आता माझी त्यांना आणि आता तुम्हाला त्यांना मित्र म्हणून घ्यावं लागतं नाही याचा नाही आणखीन नाही जास्त नाही नाही त्रास किंवा वेदना असतील. आता मला त्या वेदना नाहीत. मी मग बोललो असतो का मग मी त्रास देतो. मी माझ्याकडे सुट्टी नाही. मी वेळ होईन तेव्हा ठोकणार आहे. राजकारणामध्ये जरी मी कुठे गेलो असलो तरी माझ्या वेदना भरून काढायला कोणी आलेलं नाही. माझ्या वेदना मलाच सहन करायचं. पण मी कोणाच्या पत्नीचं नाव नाही घेत, माझ्या मुलाचं नाव. आता परवा तर त्या एका आमच्या माझ्या मुलाचा फोटो गजानन मारण्याबरोबर टाकला, हो. ह्यांनी टाकला. आता मुलगा रवी धंगेकर रस्त्यात जातं 100 फोटो काढा, रवी धंगेकराचा चेहरा झालाय, रवी धंगेकर कार्यकर्ता त्याच्या पोराचा फोटो कोणीही काढू शकतं. अरे आणि तोच फोटो तुम्ही प्रेसला देताय, ह्याला काढ.
म्हणजे तुम्ही किती 21 वर्षाचा पोरगा, तू बिशप मधनं बाहेर आत्ता पडलाय कॉलेजमधनं. मी आणलाय त्याला. त्याला 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी गजानन मारणे कोण आहे हा काय माहिती. राहिला उभा राहिला गणपतीच्या कार्यक्रमाला गेला. म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर राजकारण कोणी करत. आणि आम्ही करणार नाही. मी काय आयुष्यात तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेता. ज्या बाईला आयुष्यात म्हणजे कधी 10 पैशाचं कोथिंबीर विकत आणायची माहिती नाही, मीच आणतो घरी आणि तिच्या नावावर केलं. आणि माझं ना बाळा शेडगे असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माणसांना नाही सोडलं तर माझ्यामुळे तो मेला बिचारा. आणि म्हणून माझा प्रवास काँग्रेसमधनं आला. आता नेमकं उत्तर तुम्हाला त्यांच्यासाठी आला कार्यकर्त्यांसाठी. त्यांना असं म्हणायला लागले की आता आमची परिस्थिती तुझ्यामुळे लय अवघड झाली. म्हणून मी शिवसेनेकडे प्रवास झाला. भविष्याचा विचार करून तुम्ही साधारणपणे हे असे काय व्यवसाय किंवा मग कुठला तरी प्रकल्प, जसा आता हे जमिनीचा डेव्हलपमेंट हा सगळा भाग आहे, पण तुमची पार्श्वभूमी म्हणजे एक उत्सुकता म्हणून, कारण जे ऍक्टिव्हावर फिरणारा आमदार म्हणून त्यावेळी सगळ्यांना माहिती झालं होतं, पण एक त्याच्या आधी तुम्ही पण काय रिक्षात चालवत होता? नाही तुम्हाला मी सांगतो. माझी शेती गावाला आहे. माझ्या वडिलांना ज्या दिवशी सोनं 350 रुपये तोळा होतं तेव्हा माझ्या वडिलांना 400 रुपये भाडं यायचं. बर. माझ्या 2 प्रॉपर्टी आहेत पुणे, वडील पार्जित. माझ्या वडिलांना बी लोक पाटील माहिती. त्या टायमाला तिथं माझ्या वडील 2-4 कार्यकर्ते त्या काळात जपायचे. म्हणजे मी काय असा पुण्यात आलो म्हणजे काय मी काय इथं. पण कालांतराने मी जेव्हा हे झालो मग अनेक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो ना, आजही करतो. आजही आपल्याला वाटलं की इथं 200 रुपये मिळाले लगेच जायचं. शेवटी यंत्रणा तर चालली पाहिजे. कमीत कमी समोरच्या चहा पाजायला तर पैसे पाहिजे, ते आपल्याला करावं लागेल. आणि ते केले नाही, व्यवसाय सगळेच केले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो चुन्याचा व्यवसाय होता माझा. आम्ही कोळशाची वाकार होती. त्याच्याबद्दल सांगतो दिवाळीत मी सिजनेवाल व्यवसाय करायचो. रिक्षाचा जेव्हा वाटण तेव्हा करायचो ना. शेवटी पापी पेट का सवाल ते तर करावंच लागणार, त्याला काय नाही लागेल. नाही, रिक्षा चालवायची तुम्ही? आणि प्रॉपर्टी माझ्या बापाची आहेत. ते बरोबर आणि आहे. 7-12 आहेत त्याचे, नवीन नाही काय. नाही म्हणून नाही, एक चांगलं लिंक कसं आहे की म्हणजे तुमच्या आधीची कसब्यातल्या दीपक पायगुडे पण रिक्षा चालवायचे, तुम्ही त्यांचे खास शागिर्द होतात. तेव्हा 350 रुपये तोळा सोनं होतं, तेव्हा माझ्या वडिलांना 400 रुपये भाडं होतं. नाही तरी पण म्हणजे तुम्ही रिक्षा चालवायचे आणि आता तुमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते पण कधी काही रिक्षा चालवायचे. त्याच्यामुळे मी म्हणलो ना कार्यकर्त्यांना संधी मिळायची म्हणजे लक्षात घ्या. मी ते आता परत आलो, कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आज तुम्हाला रिक्षावाला, माझ्यासारखा स्कूटरवाला हा कधी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य दिसणार. मी ती खंत ती पायंदच व्यक्त केली. ती परिस्थिती. या सगळ्या बरोबर आणखी एक प्रश्न नाही म्हणणार पण उत्सुकता अशी कायम प्रत्येकाला जाणवते की जेव्हा आपण रवींद्र धंगेकरांच्या कार्यालयाच्या बाहेरून जातो तेव्हा कायम तिथे गजबज असते. शांत असं कार्यालय ते कधीच पाहायला मिळत नाही. म्हणजे रवींद्र धंगेकर नगरसेवक होते तेव्हा पण, मग आमदार झाले तेव्हा पण, आमदार नव्हते आता नाहीयेत तरी सुद्धा ती एक गजबज किंवा कार्यकर्त्यांचा गोतावळा किंवा कामं घेऊन आलेल्यांचा. आणि मग रवींद्र धंगेकर असे 3 फोन घेऊन बसलेले असतात, मग ह्याला फोन त्याला फोन. ते कसं काय जमलेलं आहे? म्हणजे तुम्हाला मी परत एकदा, आपण कार्यकर्ते आणि समोरच्याला न्याय द्यायला आपण दिला पाहिजे. मग आपल्याकडे सिस्टीम आहे बघा. एखाद्या पद पाहिजे म्हणून हलतो का? आपलं पद कोणाला हलवायचं आपल्या ताकद आहे. आपल्याला त्याची सिस्टीम आहे. आणि आपलं काम कुठलं असतं की नागरिकांचं काम असतं. बरं आपला फोन बी पाहिला स्टाईलने कसं. शेवटी बाबा करावं लागेल तुला, नाही तर मला यावं लागेल. बाबा येऊ नको तुझं काम करू. नागरिक निघून जातो. तुम्ही बरेच मग त्याला विचारत नाही तुझं गाव कोण, नाव कोण, तू कुठला काय नाही. ए बाबा काम कर बाबा, गरिबाचं काम आहे, लय फिरू नको, ज्येष्ठ नागरिक आहे, मराठी माणूस आहे, त्याला मदत कर. ही आणि मग ती आपली स्टाईलच असते. पण इतकं काम करून सुद्धा मग दोन्ही निवडणुका फेल गेल्या, याचं थोडंसं वाईट नाही. शेवटी माणूस पाडलं वाईट होत. नाराजी मनात असतेच ना. पण राजकारणात नाराजी किती दिवस ठेवायची हे ठरलं. राग येतो लोकांचा राग येतो. म्हणून ज्याचं घर उभं केलं तो मत देत नव्हता, राग यायलाच ना. पण रागून जमत नाही. पुढच्या वेळी परत त्या दारात जायचं म्हणून त्याचा राग पोटात घ्यायचा. आणि आता निवडणुका खर्चिक पण खूप झाल्यात म्हणजे यावेळी तर काय आता म्हणजे नगर परिषद महापालिका तर तुम्हाला म्हणजे आता या 10 वर्षातच लय झाले. या वेळेला नाही 10 वर्षात. म्हणून म्हणतो शेवट राज्य जी जमाते ना कार्यकर्त्याची जात ही संपुष्टात येणार.
म्हणजे समोरच्याला रक्त द्यायला माणूस जाणार नाही, बर हे लक्षात घ्या. आणि लोकांनी जर ठरवलं कार्यकर्त्यांनी निवडून तर लोकांचं भलं आहे. तात्पुरतं बघितलं लोकांनी तर लोकांची अवस्था लय वाईट आहे, लय अवस्था वाईट आहे. जनतेने हे ठरवलं पाहिजे. आपल्याला कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असू द्या. त्या कार्यकर्ता असेल तर त्याला पक्षाला कार्यकर्त्याच्या मागे जनतेने उभं राहा. पण हे आव्हान मी तुमच्या माध्यमातून करतो. बरोबर आहे. कार्यकर्ता नाही राहिला तर तुमच्याकडे मयत बांधायला बी माणूस येणार ना, ही अवस्था वाईट. आणि मतांची खरेदी विक्री होत असेल तर ते इमान विकण्यासारखं आहे. मतदारांनी ते ध्यानात ठेवण्याची नाही नाही, आवश्यकता वाईट म्हणजे ह्याचं काय वाईट ह्याचं वाटतं. परखड तुम्हाला वाटत असलं सांगितलं तरी हे नाही, वास्तव आहे. त्याचं घर बांधले तो जर पैसे मागतो तर मग काय ह्याच्या पुढे लोकांना द्यायचं आणि कोणासाठी करायचं? म्हणजे भाऊ हे वेदना सांगतो, कारण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. भाऊ, तुम्ही म्हणालात की कोथमीर जरी आणायची असेल 10 रुपयाची तर मी स्वतः जाऊन आणतो, माझी पत्नी जात नाही. आता प्रभाग क्रमांक 23 मधून तुमच्या पत्नी इच्छुक आहेत अशी चर्चा आहे, काय सत्यता आहे? नाही नाही, 100% माझी पत्नी मला पूर्वीपासून सहकार्य करते. पण सकाळी नेहरू चौकात मीच असतो ना भाजी घ्यायला, गप्पा डप्पा सगळी लोक भेटतात. सकाळीच एक जण म्हणला, भाऊ तुम्ही इथं काय खाताय? 100 लोक भेटतात, भाजीपेक्षा लोक भेटतात. सकाळी 6लाच मी असतो भाजी म्हणले. मग घरच्यांना म्हणजे तुम्हाला सांगू का, तुम्ही माझ्या घरी आलता का नाही माहीत नाही, ताई येते. आमची पत्नी रवी धंगेकरचा आलेला पाहुणा, आलेला कार्यकर्ता, आलेला नागरिक, तो जर एक ग्लासभर पाणी पिऊन गेला जायलाच पाहिजे. पहिला आमची पत्नी सगळ्यांना माहिती, ग्लासभर पाणी पहिला हातात असतं. नाही. ते काम इतकं चांगलं, त्याचं कारण सांगितलं की आपल्या घरात आलेला परमेश्वर म्हणून आम्ही त्याची सेवा करतो. म्हणजे ते पाणी देतो हा उपकार करत नाही, पण ती जी बाजू असते समाजामध्ये की आपल्या पत्नीने लोकांसाठी काय केलं. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या मागं कोणतरी ज्याची पत्नी सक्षम आहे तो लिडर होतो, तर ते सगळं कामकाज ती बघते. मग एखादा माणूस आला आणि मी भेटलो नाही की ते फोन नंबर घेणार, हळूच जाणार, भाऊंचं काम आहे करता की लगेच मला करणार. मग तो जो माझा तो जो राऊंडिंग म्हणजे जो कार्यकर्ता नागरिक माझ्या, आता मी ऑफिसला नाही पण ते ऑफिसला असेल, मग यादी करणार, पूर्वी बसलं, मग ही ताई आली, हिचं काम करताना तो ढोस असतो, करताना करायच लागेल. तर हे सगळं माझ्या पाठीमागे म्हणजे तो लोकांमध्ये ती तेवढं हे. माझी बहीण बी नगरसेवक होती, माझ्या बहिणीला कोणीच पाहिलं नाही अजून, घरी बसून लोकांनी निवडून दिलं. पण तिच्या माध्यमातून मी इतकं प्रचंड काम केलं की लोकांना माझी बहीण अजून दिसली नाही कोणाला. भाऊ, प्रभाग क्रमांक 23 मधून तुमच्या पत्नी इच्छुक आहेत का? हा प्रश्न. नाही ना, तुम्हाला सांगितलं ना, माझ्या पत्नीची उमेदवारी माहिती आणि मुलाची पलीकडे माहिती. तेव्हा युतीची भाषा नव्हती, पण काही लोकांसाठी लढावं लागणार, मी सांगितलं आम्हाला लढा दोघे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तो नाही बी. आणि कार्यकर्त्यांसाठी मला शेवटी विकृतीच्या विरुद्ध लढवणार आणि ते लढलंच पाहिजे. सरळ सरळ कोणाला सुट्टी नाही, आपलं ठरलेलं सुट्टी द्यायची, विकृतीला सुट्टी नाही. म्हणजे फोन आले, जाता गाडीत बसलं सगळ्यांना फोन कर. एकदा म्हणजे तुमच्याच मित्र पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याला त्यांच्या सहज बोलताना भेट झाली होती, त्यावेळेस त्यांनी तुमचं वर्णन केलं होतं. रवींद्र धंगेकर असा कार्यकर्ता आहे म्हणे की वार्डामध्ये एखाद्या घरात जर उंदीर मेला किंवा उंदीर निघाला तर कार्यकर्त्याला मांजर घेऊन त्याच्या घरी पाठवतील, असा तो कार्यकर्ता आहे असं. तर असं अगदी आपल्याला एकदम कॉमन आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, प्रत्येक परिवार जोडला गेलाय. म्हणजे आता हे माईक हातात ते, पण ह्यांचं कुटुंब बी जोडले गेले. म्हणजे मी घरी गेलो तर मला अर्धा कप चहा मिळतो, मी त्यांना रस्त्याने भेटून घेऊन येऊ म्हणतो. एवढं प्रचंड हे राजकारणाच्या पलीकडे ही माणसं जोडली गेली. म्हणजे ही भावना झालेली. म्हणजे मी म्हणतो, मला लय देवाने दिलं, लय कुटुंब दिलं, लय नाती दिली. तुम्हाला पोलिसांना विचारा, भाचा आहे माझी गाडी सोडा, ते म्हणतात किती भाचे आहेत तुम्हाला. आणि 99% आता तुमच्या प्रेसमध्ये मी मामा झालोय सगळ्या. म्हणजे ते सिनेसृष्टीत एक अशोक मामा आहेत, तसं सध्या राजकारणामध्ये रवी तुम्ही मामा बघा आपल्याकडे प्रेसची सगळी पोरं आली, मामा मामी घरी आले, डायरेक्ट चुलीपर्यंत असतो त्यांना एंट्री. ते माहिती आहे इतकं म्हणजे प्रचंड, म्हणजे आता प्रेम झाले. आणि ह्याच्या पुढं काय मिळणार आहे? ह्याच्या पुढं काय, पैसा तर मिळू शकतो, माणसं नाही म्हणून. आणि मी नेहमी म्हणतो की 58 वर्षाचा एखादा सरकारी अधिकारी रिटायर झाला आणि त्याला जर लोकांनी नमस्कार नाही घातला तर त्याचं काम आयुष्यात शून्य. आणि सरकारी अधिकारी रिटायर होऊन लोकांनी नमस्कार घातला तर त्याचं काम चांगलं.
म्हणून मी तेव्हाच ठरवलं की आपण रिटायर झालो तर लोकांनी नमस्कार केला पाहिजे. मी काल एका लग्नात गेलो, मग गेल्यानंतर स्वागत बिगत असंच, तर तो पोराचा बाप म्हणत होता ज्याच्यामुळे माझ्या लग्नाला बी होते आणि तुझ्या लग्नाला बी येत. बर. मग किती बरं वाटलं, अरे आपण 3 पिढ्यात लग्न लावत फिरतोय. तसे परत विचारावं असं वाटतंय, मला एकदा आमदार व्हायचं म्हणाले, एकदा खासदार व्हायची इच्छा आहे ना. आता खासदार व्हायची इच्छा लपून राहत नाही, पण तुम्हाला मी सांगतो की आता माझा राजकीय प्रवास कसा होतो कसा झाला इथपर्यंत आता मला थांबायची इच्छा आहे. आता नको वाटतं कुठं, पण मला शिंदे साहेबांचं नेतृत्व ह्यासाठी आवडलं की खरंच काम करणारा नेता आहे तुम्ही. म्हणजे मी इतके दिवस गेलो की मंत्र्यांच्या पुढे उभं राहिलं ना, एक काम केलं ना कधीतरी, तर तो पुढच्या वेळेला म्हणतो टाळतो, पण हा माणूस टाळत नाही, कधी टाळत नाही. म्हणजे पाठीव सहाय्य करणारा नेता मिळाला, पाठीव सहाय्य करतो. 1000 लोकात उभं असलं ना, त्याला कार्यकर्त्याची नजर आहे. हे त्या धंगेकरला बोललो रे, काय काय नाही, मी कार्यकर्त्याची 1000 लोकांना कार्यकर्ता बोलतो, मलाच नाही बोलतो, अनेक लोकांना बोलतो, पण ते भाषणात म्हणतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नेत्यांचा पक्ष नाही. मग त्यामुळे जरा थोडं भावनिक होतो. माझे राज ठाकरे तुम्ही म्हणतो एकदम प्रचंड संबंध, कौटुंबिक संबंध होते. मी आजपर्यंत त्यांच्यावर कधी टीका नाही केली, मी काँग्रेसवर नाही टीका, मी शिवसेना नाही केली. मला अनेक वेळा, आता मी शिंदे गटात आहे, मला शिवसेनेबद्दल विचारतात, मी कधी टीका करत नाही. कारण शेवटी आपण कुठंतरी कोणावर तरी आपण शेअर झालेलं आहे. त्याला आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अगदी शेवटचा प्रश्न मी जाता आता की पोटनिवडणुकीच्या वेळी सगळ्या जगाला जगासमोर विचारला गेलेला प्रश्न जो होता तो चंद्रकांत दादा पाटलांनी विचारला होता, हु इज धंगेकर, आणि त्याचं उत्तर स्वाभाविकपणे मिळालं. आज चंद्रकांत पाटील भेटतात त्यावेळी काय साधारणपणे तुमचं काय सूत्र असतं, काय रसायन असतं, काय कसं जुळतं, कसं मिळतं, काय त्यांच्याकडनं राजकीय उत्तर देऊ का खरं देऊ? दोन्ही द्या. हा, आधी वाटलंच राजकीय द्या. नाही, राजकीय देत नाही, खरं देतो. आज पण मी त्यांना भेटलोच नाही. बर. हा. आणि परत पण भेट झाली. आता तर तुम्ही समजा आता ठरवलं की आता काय निवडणुकीला महापालिका निवडणूक आहे आणि आता तुमच्या कसब्यात आता नेहरू चौकात किंवा मग कुठं आपल्या रास्ता पेठमध्ये दारूवाला पुलावरती आता सभा होणार आहे. आता मग शेवटी आता राजकारणामध्ये मैत्री आणि दुश्मनी ही कुठे एका टप्प्यावर थांबते. आता ज्या वेळेला जो योग येईल बघा, आपल्याकडं बघितलं असेल तिकडे चंद्रबाबू नायडूंची होती, एकटी मुक्ती सह्याद्रींची युती होती, इकडे शिवसेनेची होती. मग राजकारणात त्यांनी कुठे चौकटी ठेवल्या नाही, आता आपण बी चौकट ठेवू नाही, जिथे चौकटी जिथे दिसते तिथं बसायचं. पण हे आपोआपच घडलं का जाणीवपूर्वक म्हणजे भेट होणार नाही असं? नाही, एका बाजूने दोन्ही बाजूने टाळलं गेलं. 100% सांगतो, आजही माझं कुठल्या नेत्यांकडे कधीच काम नसतं. मी आता बापट साहेब होते, मी कधी माझं काम घेऊन गेलो, माझं वैयक्तिक काम कधीच नसतं. आणि माझं वैयक्तिक काम माझं काय लय मोठा पाचा नसतो, त्यामुळे मला काय कोणाकडे जावं लागेल. आणि मी दुसऱ्याचं, मला वाटतं की नेत्यांचं काम करायचंय ना, कुठं जाता पालकमंत्र्यांना भेटायचंय, तर मला साहेबांनी केलं तर मी कशाला कोणाकडे. मला असं वाटतं की तुम्ही एकदा मंत्र्यांना कुठंतरी काम सांगून बघा, मला एकदा बघा कोणाचं काम होतं पहिले ते सांगा. म्हणूनच तुमच्या दारात जास्त गर्दी असते. हे मंदिर आहे माझं, आणि मंदिरात येणारा प्रत्येक नागरिक हा माझा परमेश्वर आहे, ते परमेश्वराचं मंदिर आहे. हा परमेश्वर तुम्हाला साथ देव, आणि येणाऱ्या निवडणुका कुठल्याही असतात, मग महापालिकेच्या असतात किंवा आणखी कुठल्या तुमच्या ज्या काही महत्वाकांक्षा अजून पूर्ण आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बळ मिळो अशा आमच्या वतीनं शुभेच्छा. आता महत्वाकांक्षा नाही राहिली, झाली माझी. बरं, नाही काय सांगताय आणखी काय कुठनं, हे बघा राजकारणामध्ये कधी केव्हा कुठे संधी मिळते, वयात येईल काही आपण बघितलं विठ्ठलराव तुपे आले आणि खासदार बी झाले, त्याच्यामुळे निवडणूक राजकारण असे लय लोक, त्याच्यामुळे आणि विजय काळे आमची सगळं सोडल्यानंतर बी आमदार झाले, असे लय उदाहरण आहेत. राजकारणात महत्वाकांक्षा असावं लागतं, ते माझं ते काय लपून राहत नाही माझं. चला, शुभेच्छा तुम्हाला, आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खरोखर मनमोकळं काही मनात न ठेवता गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.